नमस्कार मैत्रिणींनो, मास्टर सिटी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी नम्रता. आज रक्षाबंधन स्पेशल थाली बनवली आहे. त्यामध्ये आपण बनवणार आहोत दही भेंडी, शेवयांची खीर, वरण भात, आळूवडी, पापड आणि सुंदर अशी पुरीसुद्धा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी इथे वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहोत. तांदळामध्ये 1 वाटी इतकं तांदूळ होते, तर 1 ग्लास इतकं पाणी घातलं आणि मीठ चवीनुसार. डाळीमध्ये अर्धी वाटी इतकं डाळीला अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं. हिंग, हळद आणि कुकरमध्ये ते ठेवून त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे मी हा कुकर लावलेला आहे. कुकर होस तर आपण तयार करणार आहोत आळूवडी. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 3 ते 4 मोठे चमचे भरून इतकं बेसन पीठ घेतले. तर हे बेसन पीठ रेडीमेड बेसन पीठ आहे. तुम्ही घरी दळलेलं बेसन पीठसुद्धा वापरू शकतात. यामध्ये मी घालणार आहे 1/4 कप इतकं तांदळाचं पीठ. त्यानंतर चिंचेचा कोळ घातलेला आहे. 2 ते 3 चमचे इतकं हिरव्या मिरचीची पेस्ट, ती आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, तीळ, जिरपूड आणि आता हे सर्वांना आपण मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत याला छानसं असं भिजवून घेणार आहोत. इथे हे बॅटर भिजवून झालेलं आहे. आता मी हे पानं स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली होती. या पानांवरती मी 1 लाटणं फिरवून घेणार आहे. त्यामुळे पानाची वडी बनवताना अगदी त्याचा रोल जो आहे परफेक्ट तयार होतो. आता हे पानांवरती पूर्णपणे लाटणं फिरवून झाल्यानंतर एक पानाला करून अशा पद्धतीने आपण हे जे पीठ भिजवलेलं होतं ते लावून घेणार आहोत. एकावरती एक पानं ठेवत जायचेत आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ लावत जायचे. तर आपल्याला जेवढी मोठी वडी बनवायची आहे तेवढी पानं आपण त्यावरती ठेवायची. साधारणतः 4 ते 5 पानांचीच वडी ही परफेक्ट वडी होते आणि वाफताना देखील ती परफेक्ट वाफल्या जाते. इथेही मी 4 पानांची वडी तयार केली. साईडच्या कडा अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या. त्यावरती देखील थोडं थोडं पीठ लावायचं आणि यानंतर याचा आपण छानसा छोटासा रोल तयार करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता लाटल्यामुळे रोल पटकन तयार होतो, पान फाटत देखील नाही. आता याला आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे माझे हे 3 वड्यांचे रोल तयार झाले. स्टीम करण्यासाठी मी कुकरमध्येच ठेवणार आहे आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरमध्ये पटकन आणि झटपट असं स्टीम होतं. स्टीम झालेल्या वड्या आता फॅनखाली जरा वेळ ती थंड होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण भेंडीची भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी भेंडी उभी चिरून घेतली. एका बाउलमध्ये 1/4 कप इतकं दही, त्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, जिरं पावडर मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून झालेलं आहे. आता एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये तेल घालायचे. तेल घातल्यानंतर जी भेंडी आहे तिला छान 5 ते 10 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे. छान एकसारखं असं फ्राय करायचे. भेंडी छान थोडी क्रिस्पी होईस्तोवर फ्राय करायची, म्हणजे ते ज्यावेळेस आपण मसाला तयार करू तेव्हा पटकन शिजल्या जाईल. पुन्हा भेंडी काढून झाल्यानंतर तेल घालायचे आणि बारीक चिरलेला कांद्याला देखील एकसारखं हलवत छानसं फ्राय करायचं आहे. कांदा फ्राय झाला की यामध्ये अर्धा टीस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा फ्राय करून घ्यायचे. आलं लसणाची पेस्ट देखील सुंदर अशी फ्राय झाली. आता आपण यामध्ये हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसचा जो फ्लेम आहे तो एकदम बारीक करायचा आहे आणि तयार केलेला दही मसाला यामध्ये टाकायचा आहे.
बारीक गॅसवर केल्यानंतरच दही मसाला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर दही मसाला चांगला मिक्स झाला की भेंडी घालायची. भेंडी घालून अगदी 5 ते 10 मिनिटासाठीच गॅसवर ठेवायची. छान मिक्स झालेली भेंडी 5 ते 10 मिनिटं गॅसवर ठेवली. त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता यावरती 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवते आणि वाफवून घेते. भेंडी छान वाफून तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता आपण इथे शेवयांची खीर तयार करू. त्यासाठी मी इथे दूध घेतलं. दूध छान गरम करून घेतलं. यानंतर यामध्ये भाजलेल्या बारीक शेवया घालून घेणार आहे. शेवयांना मी ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं. त्यानंतर छान मिक्स करून घेऊ. खिरीला छानशी उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. यामध्ये मी घातले बेदाणे, चारोळी, काजू, बदाम आणि पुन्हा मिक्स करून घेऊ. केशर घातलेलं आहे. आता हे खिरीला देखील 5 ते 10 मिनिटं उकळून इथे आपली ही खीर तयार होणार आहे. तर खीर माझी तयार आहे. आता आपण जे कुकरमध्ये वरण लावलेलं होतं त्याला घोटून घेणार आहोत. छान असं घोटून घेतलं आणि मला ह्या वरण असंच ठेवायचं आहे तर तुम्ही त्याला फोडणी देखील देऊ शकतात. तर ह्या वरणामध्ये मी मीठ आणि चिमूटभर इतकी साखर घातलेली आहे आणि ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी उकळून देखील घेणार आहे. वरण छान उकळलेलं आहे. आता आपण पुऱ्या तयार करून घेऊ. पुरे तयार करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. कणकेला छान 5 ते 10 मिनिटं भिजू दिलं आणि त्याच्यात छानशा अशा पुऱ्या लाटून घेतल्या. पुऱ्या लाटत असताना नेहमी तेलाचाच वापर करायचा. पीठ अजिबात वापरायचं नाही. गरम तेलामध्ये पुरी सोडली की फुलून वर आली आणि बघा किती सुंदर पुरी आपली इथं तयार आहे. अशाच पद्धतीने मी पुऱ्या सर्व तळून घेणार आहे. सुंदर अशी पुरी आपली तयार झालेली आहे. आता इथे आपण आळूच्या ज्या वड्या आहे कुकरमधनं काढून थंड करून घेतलेल्या आहे आणि त्यांना कट करून घेणार आहे. तर नॉर्मल अशाच थंड झालेल्या आहे. खूप पण थंड नाही. वाफ तर येतेच आहे. पण त्या कटसुद्धा देखील खूप सुंदर होत्या. आपण खूप सुंदर असं त्यांना पॅक असा त्याचा रोल तयार करून घेतलेला होता. त्यामुळे अळूवडी कापताना देखील कुठंच आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कट झालेली आहे. आता आपण यांना तळून घेऊ. अळूवडीच्या आधी मी कढईमध्ये तेल गरम होतं तर 2 पापड असे तळून घेतलेले आहे. पापड तळून झाली की लगेचच आपण या तेलामध्ये अळूच्या वड्या टाकणार आहोत. पापडाला छान असं कट करून घेतलेलं होतं. तेल अगदी परफेक्ट असं गरम आहे. यामध्ये एक एक करून अळूवडी सोडून तळून घेऊया. आणि अळूवडी तळत असताना नेहमी गॅसचा जो फ्लेम आहे तो मोठाच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरती ज्यावेळेस आपण अळूवडी तळतो ना तेव्हा अळूवडीला तेल जास्त लागतं आणि पहिले म्हटलं जायचं की अळूवडीचं तेल जास्त पिलं की तेलकट अशी अळूवडी होते. त्यासाठी आपण अळूवडी बनवत असताना नेहमी गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा. बारीक फ्लेमवरती अळूवडी अजिबात तळायची नाही. आणि इथे बघू शकता मस्त अशा आपल्या अळूवड्या खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहे. आता मी एका प्लेटमध्ये ह्या अळूवड्यांना काढून घेते. आणि इथे माझी ही पूर्ण सात्विक अशी रक्षाबंधन स्पेशल थाली अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या रक्षाबंधनला तुम्ही अशाच पद्धतीची थाली तयार करा. यामध्ये आपण बनवलेला आहे मसाला भेंडी, पुरी, त्यानंतर खीर, वरण, भात, अळूवडी आणि मस्त असा पापडसुद्धा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नव्या एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.